हे ऑडियन्स तुम्हाला म्हणाले 99ला दे विल नो फॉर दिस. हॅलो एव्हरीवन. IKEA बद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. मुंबईच्या IKEA बद्दल खूपच हाईप आहे. मी गेलेली नाहीये मुंबईच्या IKEA मध्ये, पण आता IKEA आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर आज मी तुमच्यासाठी खास जाणार आहे IKEA मध्ये आणि संपूर्ण IKEA टूर आणि रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. आणि तिथे किती रुपयांपासून गोष्टी सुरू आहेत, स्वस्तात स्वस्त कोणती गोष्ट तिथे आहे, हे मी आज जाऊन चेक करणार आहे. आणि हो, मी आज तिथे जाऊन सगळ्यात स्वस्त असलेल्या वस्तूंची खरेदी करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की IKEA मध्ये सगळ्यात कमी पैशात कोणत्या कोणत्या वस्तू येऊ शकतात. तर मी कोणत्या कोणत्या वस्तूंची खरेदी केली आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. सगळ्या गोष्टींची कॉस्टिंग पण व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पोचलोय आणि आता आम्ही पटकन पार्किंग करतो. लगेच आपण जाऊया IKEA मध्ये. IKEAचं पहिल्यांदाच पुण्यामध्ये स्टोअर झाल्यापासून सगळ्यांसारखंच मी पण तितकीच एक्सायटेड होते. तर चला, लेट शॉप विथ मी इन IKEA टुडे. हो नाईस. मला इथं आल्याला तर तुझं आवडलंय. मला मेनली काय घ्यायचं होतं की सोफा थ्रोज, बेडशीट, पिलो कवर्स असा जो सेट असतो ना, असं मला घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. जसं की असं छान हे हे आहे 249ला. बट नाईस सोफा. वाव. मी दाखवते की माझ्या घराच्या गॅलरीत काय उपयोगी होऊ शकतं ठेवण्यासाठी. दिस इज नाईस. आवडलंय मला हे आणि छान तर वाटतंय. ही प्रीमियम आहे, ह्याचा फील प्रीमियम आहे, या उशीचा फील. हा, गॅलरीमध्ये बरोबर जो चौकोन आहे ना माझ्याकडे, तिथे हे असं ठेवू शकतो. ह्याची परमिशन मिळायला हवी म्हणजे झाली माझी शॉपिंग. 749च्या पिलोज. हे काय आहे? वाव, दिस इज प्रिटी रे. हे कुकीज, जिंजर थिन्स विथ आल्मंड. सो IKEAचे कुकीज पण आहेत. हे आहे आऊ. मला ॲक्च्युली मज्जा माहिती आहे का, की मी जेव्हा जेव्हा अशी मॉलमध्ये येते किंवा कुठल्याही शॉपिंगला येते तेव्हा मी पाडापाडी करण्यात पटाईत आहे. म्हणजे मी जो ड्रेस बघते असा हँगरला जाऊन, तो माझ्या हातनं पडतो, त्याच्या पाठीमागं लावलेलं पडतं, सगळं लटकलेलं पडतं. तुमच्यापैकी जर कोणी असं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सेम पिंच असं म्हणा. हे सुंदर आहे. गोल्डनवाली थीम आहे तर मी हे वापरू शकते. कशाची आयडिया आली आहे? कसली आयडिया? हा, तर असं हे लावायचं है ना. ती आयडिया छान आहे ना ही. त्या सोफ्यावरती हे असं वरती. ऍक्च्युली तिकडे माझ्या आईबाबांच्या घराचं काम सुरू आहे. तिथे आता मला भरपूर प्लाय किंवा ते लॅमिनेट लावून तयार करून या मापाचे प्लाय मला आरामात मिळू शकतात. पण हा सेटअप जर मी आत्ता बघून ठेवला आणि तो मी असाच्या असा घरी वर्कआउट केला तर तो होऊ शकतो. खालच्या मॅटची किंमत आहे 3790. या टेबलची आहे 3000, या छोट्याशा टेबलची. आणि हा जो अख्खा सोफा आहे हा 27200ला आहे. 27200. पूर्ण घराची आयडिया दिली आहे. मी आता असं लॅमिनेट बघून आले यार. हे लॅमिनेट पण छान दिसतंय. कॉर्नर आहे ना, हा कॉर्नर मला खूप आवडलाय. किती मस्त डायनिंग वाला एरिया आहे. ते अडकवायचं आहे याच्यामध्ये. अरे हे आहे का असं? 99ला हा हत्ती आहे. 3000चं आहे. 3000 ठेवून देते. ठेवून दे. 189. 149 ऑल्सो. अच्छा, हा एक बाउल आहे 149चा. 189चा थोडा बाहेरचा आहे. जुन्या काळात फक्त ह्याच्यामध्ये प्रिंट होती. अशी माझ्याकडे प्लेट आहे. 99 रुपीजला काय आहे IKEA मध्ये. लहान ज्यांच्याकडे लहान बाळ आहेत ना, त्यांना ते खाऊ घालायला असं असतं ना, त्याकरता हे छान आहे. सोफ्याकरता कस्टमायझेशन इथे अवेलेबल आहे. तर काय करू शकतो आणि किती प्राइस जाऊ शकते याची हे इथे बघता येते. हे आवडलंय मला. पूर्ण क्विल्ट, पिलो आणि या दोन मोठ्या पिलो. नाव आहे 1490चा लॅम्प आहे. आणि या अशा लहान लहान गोष्टी आहेत. या फ्रेम आहे 349ला. 449.
युनिक आहेत या वस्तू आणि मला अशा लहान लहान वस्तू खूप आवडतात. अच्छा, हे पॅक आहे. ग्लास आहे, ही ग्लास. हा सोफा थ्रो आहे 599. जे पिलो कवर आहे. हा बघ इथे लटकवलंय 390. किती छान वाटतोय हे. भूक लागली आता. आता आपण कॅफेमध्ये जाऊया आणि बघूया इथला कॅफे कसा आहे आणि काय काय खाऊ शकतो. काय काय आहे इकडे इंटरेस्टिंग. मी इथून आत आली आहे. हा आहे कम्प्लीट कॅफे आयकियाचा. व्हेज हॉटडॉग. इकडे बसायला जागा आहे मस्त. आणि आमचं खाण्याचं बिल झालेलं आहे 397. क्रंची चोको बार, मिनी मॅक पास्ता, डार्क चॉकलेट, हॉट चॉकलेट पावडर. मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं काचेतून, तो हा फ्रेंच हार्ट आहे. क्यूट आहे ना. आणि हा आहे चॉकलेट क्रोसॉ. खाऊया, तुम्ही पण या खायला. आता इथं ओव्हन आहे, तिकडे आम्ही गरम करणार आहे 2 गोष्टी. नाही, आता आपण हे याच्यात गरम करूया. 30 सेकंदामध्ये गरमागरम डेझर्ट रेडी. बेकरी बेकरी आयटम आपला करायचा. इम्पॉर्टंट, कॉफीचं एकदा कुपन घेतलं की अनलिमिटेड कॉफी तुम्ही घेऊ शकता पुन्हा पुन्हा बनवून. फक्त इथे जे ऑप्शन्स आहेत यापैकी आपलं आपलं बनवायचं. आणि इकडे जे आहेत ते कोल्ड बेवरेजेस आहेत, जे काही आपले कोल्ड ड्रिंक्स आणि ज्यूस टाईप जे काही आहे याचं पण सेम एकदा कुपन घ्यायचं आणि तुम्ही अनलिमिटेड रिफिल करून घेऊ शकता आपलं आपलं. हे सेल्फ सर्व्हिसमध्ये आहे. झालं काही गरम झालं पण ते कुरकुरीत लागणार ना. बघ ना, कट झाली त्याची कुरकुरीत. बघू आता हे मी खाऊन बघते. लागतंय ना कुरकुरीत. हे 80 रुपयाला घेतलंय ना. 80 रुपयाला घेतल्या चॉकलेट क्रीमच नाहीये. याकडे एवढं गरम बिरम केलं. बिग नो फॉर दिस. 80 रुपये पाण्यात आहेत. चला आता अजून आतमध्ये जायचं बाकी आहे. थोडे स्टोर एक्सप्लोर करायचं बाकी आहे. सो लेट्स गो. 1690. जुन्या काळात असे होते. आमच्याकडे होता घरी वाईला ऋषभ. माझ्या इंटरेस्टची गोष्ट अजून एक सापडली आहे मला. हे डब्बे. मग लहान लहान गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. 209. 1190ला. हे पण आवडले मला. मला गिफ्ट कोण देतंय काय. हे आहे 1490. 3000. एक क्यूट गोष्ट सापडली आहे मला. 99 रुपयाचं एक छोटं फुल आहे. व्हॉट इज दिस. 1490ला. मी बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघितलंय असं लॅम्प व्हिडिओज मध्ये. पण आपल्याला पण पाहिजे. 4चा पॅक 800ला. किचनचं सेक्शन आहे कम्प्लीट. मी जास्त दिसतेय का किचन कमी. किती एस्थेटिक आहे ही. हा स्टँड मी घेऊ शकते. हा स्टँड किचनसाठी. माझ्या कामाची गोष्ट सापडली. माझ्या कामाची. बेसिनच्या वरचं कपाट असं उघडायचं आणि आतमध्ये हे आहे रेटिनॉल नाईट क्रीम, रोज अँड सिनामन बॉडी लोशन, हेअर क्लिप, स्मॉल क्लचेस, ट्रिमर ब्लेड्स, सगळं म्हणजे कम्प्लीट कपलचं सगळं स्किन केअर आणि ग्रूमिंग किट्स वगैरे ठेवायला आहे इथे. हो, दिस इज इट. 600ला सेट येतो पूर्ण. 3 पीस आहे ना तो. हा, काय घेऊया आपण. मी आता सूप खाल्लं. चलो जेवण झालेले. बेड. आता हा सगळा बेडवाला सेक्शन आहे. क्यूट आहे. ह्यातले एक 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 वस्तू जमवायच्या म्हणजे केवढी कॉस्टली गोष्ट आहे. कवर घ्यायचं ब्लँकेट 5490च. फिरून फिरून कंटाळले आता झोपावं असं वाटतं इकडे.
ही पर्स विसरून हिंडतीये. पर्स एका बेडवर आणि मी बघतीये तिकडे बेडशीट आणि पिलो कव्हर्स. आता मी पर्स घ्यायला धावत पळत आले. आपण आता IKEAच्या बाथरूम मध्ये जाऊया. काय करतोय? पडदा लाव की. माझ्या आवडीची गोष्ट सापडली, तिकडे जायचं. ये तो सच में मेरे काम की चीज है. अख्खा मिरर. हा, इतका सुंदर मिरर जर असेल तर मग मी मिरर समोरून हलणारच नाही. म्हणून मी घरामध्ये पण खरं तर एवढे लाईट्स आणि कम्प्लीट मोठा मिरर असा केलेला आहे. हा मिरर आपण बघूया कितीला आहे. 5,990 ला. कम्प्लीट गेट रेडी विथ मीचा कॉर्नर आहे. चलो, हा कॉर्नर मिळालाच आहे तर मी तुम्हाला सांगते की मी आज असा लुक केलेला आहे. हा टॉप आहे मैंत्राचा, पॅन्ट आहे वेस्ट साईडची, टायटनचं वॉच आणि नॉर्मल फ्लिपफ्लॉप्स आहेत मॅक्समधनं घेतलेले. इयरिंग्ज आहेत FC रोडचे, लिपस्टिक, फेसेस कॅमेरा, गॉगल जो आहे तो जॉन अँड जॅकॉब. सो दिस इज माय कम्प्लीट लुक टुडे. क्विक गेट रेडी विथ मी होता हा. दिस इज द होल कॉर्नर. नाईस, एकदम क्वीन वाला फील आहे. मस्त. 25,000. क्वीन वाला फील घ्यायचा असेल तर 25,000 रुपये खर्च करावे लागतील. तयारी आहे बघा. क्वीन वाला फिलिंग हवं असेल तर. पण मला खुर्चीची गरज नाही, का सांगा बरं. कारण मला जर का माझा नवराच क्वीन सारखं ट्रीट करत असेल तर मला या चेअरची काय गरज आहे. ते पण 25,000. नवरा आहे ना. आणि हे सगळं कपाटवाले सेक्शन आहे. मोठे मोठे वॉर्डरोब्स आहेत इकडे. प्रिटी कपाट आहेत. प्रिटी कपाट. हे केवढी स्मूथ आहे. आपण अशी घेऊ आपल्या ऑफिस मध्ये. कलर छान आहे यार. मला हे आवडलंय. हे किती रुपयाला आहे? हे 500, 450 ला आहे. भाज्या ठेवायच्या. जसं की कुठली भाजी? पालेभाजी. ते हिंदूच्या भाज्या. वा. आणि हे ह्याचं काय आहे? 49 ला एक. 49 ला एक. डोळे फिरले आता बघून बघून. आपण बघूया किचन नॅपकिन्स. हे ना, ह्याची बॅग पण आहे. लुक ॲट इट. ह्याची बॅग आणि त्या बॅगच्या आतमध्ये बेडशीट आहे. क्यूट आहे ना बेडशीट आणि पिलो कव्हर. एक्झॅक्टली आमचा जो बेड साईज आहे तो किंग आहे. किंग मध्ये पण थोडासा कस्टमाइज आहे. 10 बाय 10चा बेडशीट पाहिजे आम्हाला. आणि इथे ती साईजच नाही आहे. IKEA मध्ये कुठेच किंग साईज नाही आहे. मॅक्सिमम इथे काय आहे 7.8 बाय 8.5. बेडची साईज ही आहे पण त्याच्यावरती गादी आणि मग तो बेडशीट असं येण्याकरता तो 10 बाय 10 लागतो. ड्रॉवर मध्ये आत ठेवायला ऑर्गनायझर. हे आहे 149. मला हवी ती गोष्ट सापडलेली आहे. ऑर्गनायझर. सगळे ऑर्गनायझर्स आहेत इथे वेगवेगळ्या शेप मध्ये. लहान मोठे, एकदम छोटे, झाकणं ज्याच्यामध्ये मला वाटतं या गोलांमधनं कपडे, ओढण्या, टॉप छोटे छोटे जे रेग्युलर वापरायचे आहे किंवा धुवायचं आहे असं अडकवण्याकरता असावं. हे 299. सो प्रिटी. This is for 249. हा, 59. आणि ह्याच्या आतमध्ये कॅन्डल लावायची. लुक ॲट दिस.
काय काय शॉपिंग केली आहे हे व्हिडिओच्या शेवटी, किती रुपयाचं बिल केलंय हे पण व्हिडिओच्या शेवटी मी आता दाखवणारच आहे. आणि मी एक वस्तू इथून ऑनलाईन ऑर्डर पण करते, कारण ती इथं रेडीमेड नव्हती, म्हणजे पॅक पीस नव्हता घेण्यासाठी. सो आता तो पण आम्ही इथं ऑनलाईन ऑर्डर करतोय आणि इथे ज्या काही घेतल्यात बारीक सारीक वस्तू त्याचं हे बिल करतोय. सो बघूया काय काय घेतलंय. ऑलमोस्ट संध्याकाळचे 6 वाजलेत आणि जे काही खाल्लं होतं दुपारी कॅफेमध्ये ते सगळं जिरून गेलेलं आहे. भरपूर चाललेलो आहे. 3-3.5 तासानंतर आम्ही बाहेर आलेलो आहे IKEA. भरपूर फिरून झालं. प्रचंड व्हरायटी आहे, डोळे फिरतील इतकी व्हरायटी आहे. काही काही गोष्टी खूप कॉस्टली आहेत, काही गोष्टी उगाचच प्राइस लावलेली आहे. काही आहेत छान छोटी मोठी खरेदी करण्यासारखं ओके आहे. आणि ज्यांना खरंच मोठं फर्निचर हवं आहे आणि प्रॉपर रिकामं घर आहे अख्खं आणि सगळं डेकॉर करायचं आहे तर चांगला ऑप्शन आहे. आणि मला काय गोष्ट आवडली की तिथे 365 डेज रिटर्न आणि रिप्लेस असं आहे. मी विचारलं त्यांना पर्टिक्युलरली, त्याला काही टर्म्स आणि कंडिशन्स पण आहेत. मे बी ती कुठल्या कंडिशनमध्ये आहे वस्तू काय कसं त्यावर डिपेंड असेल ते. आता जरा बाकी मॉलमध्ये खायला शोधतो आहे. सो मी IKEA काय काय शॉपिंग केलंय हे आता दाखवायची वेळ आलेली आहे. काल खूप उशीर झाला घरी येईपर्यंत. सो मी आता सकाळी हा व्हिडिओ करते आणि मी अशी पिशवी भरून शॉपिंग केलेली आहे. ही सगळ्या वस्तू इथे मांडलेल्या आहेत. सगळ्यात स्वस्त 19 रुपयाची गोष्ट घेऊन आलेली आहे मी. 19 रुपीजची दाखवते काय काय आहे. हा एक सिंगल ऑर्गनायझर जो आहे प्लास्टिकचा, छान आहे क्वालिटी. हा 19 रुपयाला एक असा मला मिळालेला आहे. असे मी 1, 2, 3, 4, 5 घेतलेले आहेत. हे मी माझ्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये सगळं ऑर्गनाइज करण्याकरता घेतलेलं आहे. मेकअपच्या वस्तू, ज्वेलरी असेल. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं कॉस्टली 19 रुपयानंतर हे आहे 29 रुपये, 29 रुपीजचं एक. हा पण ऑर्गनायझरच आहे. हे 3 घेतलेले आहेत. 49 रुपीज, 49 रुपीजचा 49 रुपयाचा हा एक ऑर्गनायझर सिंगल कंपार्टमेंट हे आहे. असे मी हे 3 घेतलेले आहेत. 99 रुपीजचं हे एक होम डेकॉर. 49 रुपीजची ही एक बरणी आहे दिसतीये. मज्जा अशी झाली माझी की मी जी वस्तू ऑर्डर करायला गेले होते ती आउट ऑफ स्टॉक होती. या व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे तुम्हाला, त्याचा फोटो मी हवं तर इथे देते. पण त्या वस्तूमध्ये ठेवण्यासाठी मी या बरण्या घेतलेल्या होत्या, पण आता माझा पचका झालेला आहे. जेव्हा मला ती वस्तू पुन्हा बॅक टू स्टॉक मिळेल तेव्हा मी ती घेईन. पण त्याकरता मी हे खरं घेतलेलं होतं. त्यामध्येच हा ऑइल डिस्पेन्सर आहे. हा 299 चा आहे एक. किचन टॉवेल हे मी 4 घेतले. हा 4चा सेटच होता. 299 रुपीजचा हा सेट आहे. 4 याच्यामध्ये आलेत. 49 रुपीज. हा मोबाईलचा स्टँड आहे. तर हा मोबाईलचा स्टँड घेतलेला आहे रील्स बघण्याकरता, एडिटिंग करण्याकरता. फोन ठेवून मी ह्याच्यावरती करू शकते का असं म्हणून एक छोटंसं क्यूट वाटलं मला हे. सो हे घेतलेलं आहे. हा पण एक मोबाईलचा स्टँड आहे, मोबाईलची खुर्ची. आणि या सगळ्या वस्तूंचं माझं टोटल बिल झालेलं आहे 1351 रुपये. आय थिंक हे माझं कमीत कमी बिल झालेलं असेल. सो ही होती माझी IKEAची सगळी शॉपिंग. एकदम स्वस्तातल्या वस्तू मी शॉपिंग करून आलेले आहे. एक जी वस्तू पाहिली होती ती 1200 रुपयाची होती, जी मी ऑर्डर करणार होते, पण ती अनफॉर्च्युनेटली मला मिळालेली नाहीये. जर तुम्हाला पण या वस्तू आवडल्या असतील, घ्यायच्या असतील, तुम्ही IKEAची व्हिजिट प्लॅन करणार असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. जेन्युइनली मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी ओव्हर प्राइस्ड आहेत. ज्या गोष्टी युनिक आहेत, ज्या आपल्याला रॅन्डमली दुकानात बाहेर मिळणार नाहीत आणि त्या तिथे आहेत, अशा एखाद्या वस्तूमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं इज ओके. पण ओव्हरऑल फर्निचर जे रेडीमेड आहे त्यातल्याही काही गोष्टी युनिक आहेत, पण तुमचं घर अख्खं रिकामं असेल तर तुमच्याकरता ते ओके आहे. एकदा बघायला पाहिजे की आपल्याला कार्पेंटर कडून बाहेरून प्लाय वगैरे घेऊन किती रुपयापर्यंत ते वस्तू जाऊ शकते. हे जरा तुम्ही एकदा आधी बघून या गोष्टींचे अंदाज घ्या की किती खर्च येऊ शकतो, काय करावं, आणि मग तुम्ही ऍक्च्युअली बाय करू शकता, जाऊन ती वस्तू घेऊ शकता. बाकी ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स छान होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही IKEAची व्हिजिट प्लॅन करत असाल तर तुम्हाला काय काय तिथलं आवडलेलं आहे आणि मी अजून काय मिस केलंय किंवा मी काय घ्यायला हवं होतं असं काही तुम्हाला वाटत असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.